नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे. सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. खूप दिवसापासून महिला एकच प्रश्न विचारत आहे की सर, लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता कधी मिळणार, सर 12वा हप्ता कधी मिळणार. फायनली त्या हप्त्याबाबत जून महिन्याच्या पैशांबाबत, जूनच्या हप्त्याबाबत, 12व्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आलेला आहे. सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण पुराव्यासहित बघूया, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर सर्व बहिणींनी पटापट व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. भरपूर अशा महिला म्हणत आहे की सर, मला मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे. भरपूर महिला म्हणत आहे की सर, मला मे महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत. भरपूर महिला म्हणत आहे की सर, मला मे महिन्याचे 3000 मिळाले. आता यामध्ये ज्या महिलांना मे महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे, त्यांचासुद्धा ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे. त्यांनासुद्धा ठिकाणी आता पैसे मिळणार आहे. मे महिन्याचे सुद्धा ठिकाणी पाठवले जाणार आहे. दुसरी गोष्ट, भरपूर अशा महिला की ज्यांना मे महिन्याचे 1500 रुपये मिळाले, त्यांना आता ठिकाणी जून महिन्याचे पैसे पाठवले जात आहे. तर सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. कधीपर्यंत तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होतील, कधी तुम्हाला मिळणार आहे, संपूर्ण माहिती मी समजून सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. पण सर्व बहिणींना एक आवर्जून विनंती करतो की या व्हिडिओला आवर्जून तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमधील ज्या काही तुमच्या बहिणी असतील किंवा ज्या काही महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व महिलांपर्यंत, अशा सर्व बहिणींपर्यंत या व्हिडिओला आत्ताच शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा 12व्या हप्त्याबाबत हा निर्णय कळणार आहे. 12व्या हप्त्याबाबत ही अपडेट त्यांनासुद्धा कळणार आहे. म्हणून पटापट सर्वांनी या व्हिडिओला शेअर नक्की करून द्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला पटापट सर्वांनी लाईक करायचं आहे. आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा महिलांनो, आपण या ठिकाणी आले पूर्वपदी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा लाडकी बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आली आहे जूनच्या हप्त्याबाबत. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला मेचे पैसे मिळाले नाही त्याबाबत सुद्धा संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता काही दिवसांपूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे. म्हणजेच काय, तर काही दिवसांपूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याच्या ठिकाणी पैसे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आता जूनचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा सर्व महिलांना लागलेली आहे. तर फायनली त्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे पुराव्यासहित, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघावं लागणार आहे. तेव्हाच तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती समजणार आहे. पण अगोदर पटापट सर्व महिलांनी लिहून पाठवा की तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले की नाही. ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर, मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्या माता भगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर, मला मे महिन्याचे पैसे मिळाले. आणि ज्यांना मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर, मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. पुढे बघा, अशातच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही आहे, पण लवकरच ही तारीख जाहीर केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर जूनचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता ठिकाणी लवकरच जमा होणार आहे. तुम्हाला मी डेटसुद्धा सांगितली होती, 15 ते 20 तारखेच्या दरम्यान तुमच्या अकाउंटवर कधी पैसे जमा होतील असं ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. आता 20 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. 20 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर कधी जमा होऊ शकतात. म्हणजेच काय, तर आज संध्याकाळपर्यंत सुद्धा तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे जमा होऊ शकतात. त्यात काही या ठिकाणी हरकत नाही आहे. पुढे जर तुम्ही बघितलं तर याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झाली नाही आहे, पण लवकरच ही तारीख जाहीर केली जाईल. दरम्यान काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही आहे. ही सर्वात महत्त्वाची धक्कादायक अपडेट आहे. आता बघा, आता कोणकोणत्या महिला असतील की ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे, याची आपण माहिती बघितलेली मागच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला भेट द्या, जाऊन बघा. भरपूर महिला आहे की ज्यांना त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहे. म्हणजेच काय, तर जून महिन्याचे पैसे त्यांना मिळणार नाही आहे. पण बाकी अशा महिला आहे की त्यांना मेचे ज्यांना पैसे मिळाले त्यांना जूनचे सुद्धा पैसे पाठवले जाणार आहेत. पुढे बघा,
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. या योजनेच्या निकषाबाहेर जाऊन कोणी लाभ घेतला असेल तर त्यांचेही अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. लाखो महिलांना आतापर्यंत या योजनेतून बाद करण्यात आले. बघा, भरपूर अशा महिला आहे की त्यांनी जे निकष होते त्या निकषाच्या बाहेर जाऊन अडकीने लाभ घेतलेला होता. तर अशा सर्व महिलांना आता अडकीने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. लाखो महिलांना आतापर्यंत योजनेमधून बाद करण्यात आलेले आहे. आता निकष कोणकोणते होते? तर पहिला निकष होता की तुमचं जे उत्पन्न ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. हे पहिला निकष होता. दुसरी गोष्ट की तुमच्याकडे 4 चाकी वाहनं नसावे हे सांगितलेलं होतं. त्यानंतर आणखी भरपूर आणखी निकष होते, जसे की तुमच्या घरी कोणी गव्हर्नमेंट नोकरीला असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. तरीसुद्धा भरपूर महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा भरपूर महिला आहेत की ज्या स्वतः नोकरीला आहेत, ज्या स्वतः सरकारी नोकरीला आहे, तरी त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर त्यांचेसुद्धा ठिकाणी अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. कारण की अर्जाची आता ठिकाणी छाननी सुरू झाली आहे आणि या छाननीअंती भरपूर महिला बाद झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर भरपूर ज्या महिला आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनीसुद्धा अर्ज केला होता. पण आता महाराष्ट्रातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजेच काय, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जसं की भरपूर अशा महिला आहेत की त्या ठिकाणी पगारसुद्धा घेत आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसेसुद्धा मिळत आहे. मग त्यामुळे सरकार काय करते, तर आता ज्या महिलांना पगार चालू आहे त्यांना फक्त लाडकी बहीण योजने थ्रू 500 रुपये किंवा 1000 रुपये ठिकाणी पाठवले जात आहे. जेणेकरून त्यांनासुद्धा पगारचे प्लस लाडकी बहीण योजनेचे असे 1500 रुपये दोन्ही मिळून दिले जात आहे. पुढे बघा, सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचं आहे. जरी हे उत्पन्न जास्त असेल तरीही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. असं स्पष्टपणे हे निकष होते. या निकषाच्या बाहेर जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि जर का तुम्ही ह्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे, म्हणजेच तुम्हाला पैसे येतील. लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक फ्रॉड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली भरपूर ठिकाणी फ्रॉड झाले, भरपूर घटना या ठिकाणी समोर आल्या. अशा काही घटना समोर आल्या की त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळसुद्धा माजलेली होती. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिल्या ठिकाणी घटना अशी होती की लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज बाद झाले त्यामध्ये भरपूर अशा महिला आहे की जे स्वतः सरकारी नोकरीला होत्या. त्यानंतर एकाच महिलांनी भरपूर वेगवेगळ्या नावावरून वेगवेगळ्या ठिकाणी आधार कार्डवरून ठिकाणी अर्ज केलेले होते. अशा सुद्धा ठिकाणी महिलांचा फ्रॉड या ठिकाणी उघड आलेला आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे. त्यातील अनेक महिला या सरकारी कर्मचारी असल्याचं समोर आले. त्यामुळे ह्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी सांगितलंच की भरपूर अशा महिला आहे की ज्या सरकारी कर्मचारी असल्या तरीसुद्धा त्यांनी ह्या योजनेमध्ये भाग घेतलेला होता, या योजनेमध्ये अर्ज केला होता. त्यांना जवळजवळ 9 ते 10 हप्तेसुद्धा मिळाले होते. पण त्यानंतर त्यांची अर्जाची छाननी झाली आणि त्यामध्ये निष्पन्न झालं की ते सरकारी नोकरीला आहे, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अर्ज आता बाद करण्यात आलेले आहेत. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट होती. तुम्हाला जून महिन्याचे पैसे आता ठिकाणी काही दिवसांमध्ये, म्हणजेच काय तर 20 तारखेपर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे. कदाचित तुमच्या अकाउंटवर आज संध्याकाळपर्यंतसुद्धा ते पैसे जमा होऊ शकतात. सांगायचं हेतू असं आहे की तुम्हाला फक्त वाट बघायची, या संध्याकाळपर्यंतही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात. 20 तारखेच्या तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होतील, कधी तुम्हाला SMS येईल, कधी तुमच्या अकाउंटवर पैसे पडतील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटवर पाठवले जाणार आहे. तर आताची घडीची ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट होती. तर सर्व माता भगिनींनी या व्हिडिओला शेअर नक्की करा. ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. त्यांना मे महिन्याचे पैसे जून महिन्यामध्ये पाठवले जातील. जूनच्या हप्त्यामध्ये त्यांना ते पैसे ॲड करून टोटल 3000 रुपये पाठवले जातील. म्हणून ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्या माता भगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.